लाडक्या बहिणींना सरकारनं दिलासा दिलाय. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या पण 31 मार्चपूर्वी केवायसी दुरुस्ती पूर्ण न करू शकलेल्या महिलांना दिलासा मिळाला. आता लाभ घेण्यासाठी महिलांना 30 एप्रिलपर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. राज्याचा महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिली. आजपासून टोल प्लाझा कॅशलेस झालेत. वाहन चालकांना फक्त फास्टॅग वापरता येणार आहेत. तर UPIद्वारे टोल टॅक्स भरता येणार आहे. तसं टोलसाठी जादा पैसेही मोजावे लागणार आहेत. आजपासून देशातील सर्व टोल नाके कॅशलेस होणार आहेत. या नव्या नियमामुळे आता वाहन चालकांना केवळ फास्टॅग किंवा UPI पेमेंटद्वारे टोल टॅक्स भरण्याची सुविधा मिळणार आहे. नोकरदारांसाठी आजपासून एक मोठा बदल लागू होणार आहे. नव्या कामगार नियमांनुसार आता कंपन्यांना कोणत्याही कर्मचाऱ्याचं फुल अँड फायनल सेटलमेंट त्यांच्या कार्यालयातील शेवटच्या दिवसानंतर फक्त 2 दिवसांमध्ये पूर्ण करणं अनिवार्य असेल. पूर्वी या प्रक्रियेत 45 दिवसांपेक्षा जास्तीचा वेळ लागायचा. रिझर्व्ह बँक लवकरच बँक खाती पोर्टेबल करणार आहे, ज्यामुळे सिम कार्ड प्रमाणे तुम्ही बँक खातं पोर्ट करू शकता. खाते क्रमांक तोच ठेवून बँक बदलणं शक्य होणार आहे. RBIच्या पेमेंट्स विजन 2028 अंतर्गत बँक खातं पोर्टेबिलिटीमुळे ग्राहकांना लवकरच त्यांचं खाते क्रमांक न बदलता बँक बदलता येऊ शकतील. प्रस्तावित प्रणालीमुळे संलग्न सेवांचं अखंड हस्तांतरण सुनिश्चित होईल आणि बँकांवरील अवलंबित्व कमी होईल आणि बँक बदलणं मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी इतकं सोपं होईल. मुंबई महानगरपालिकेनं मालमत्ता कर संकलनात यंदा जोरदार मुसंडी मारली. 7,341 कोटींचं लक्ष्य असताना तब्बल 7,534 कोटींची वसुली केली. थकबाकीदारांवर कडक कारवाई आणि जनजागृती मोहिमेचा परिणाम झाला. मध्य रेल्वे प्रशासनानं उन्हाळी सुट्टीतील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केली. मात्र एका दिवसातच गाड्यांच्या नियोजनात बदल केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव मार्गावरील विशेष गाड्यांची संख्या कमी करण्यात आली. दादर रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे सेवा पुन्हा पूर्ववत दादर स्थानकापर्यंत सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागानं सुरू केलेल्या स्मार्ट असिस्टंट अँड रिफंड ॲक्सेस लिंक परतावा सेवा अभियानांतर्गत डिजिटल रिफंडच्या 370 तक्रारी प्राप्त झाल्यात. यापैकी सर्वाधिक तक्रारी लोकल तिकिटांच्या असून मेल एक्सप्रेस आणि पार्सल बुकिंगच्या आहेत. यामध्ये 251 तक्रारींचा निपटारा झालाय, तर उर्वरित 119 तक्रारींचं निरसन सुरू आहे. वातानुकूलित बेस्ट बसचा प्रवास सध्या तापदायक ठरतोय. तर तीव्र उन्हामुळे प्रवाशांचा AC बसेसला मोठा प्रतिसाद मिळतोय. त्या तुलनेत AC बसेसची संख्या अपुरी पडते. त्यामुळे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असून प्रवास तापदायक ठरतो. राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून मुंबईकर प्रवाशांनी आता आरामदायी प्रवासासाठी वातानुकूलित लोकलला मोठ्या प्रमाणावर पसंती दिल्याचं चित्र आहे. मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकल सेवेतून मार्च महिन्यात तब्बल 37 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली. मागील काही महिन्याच्या तुलनेत यात लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य रेल्वेनं आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भंगार विक्रीतून तब्बल 4,059 कोटी रुपयांचा महसूल मिळवत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. ही आकडेवारी गेल्या 2 वर्षातील सर्वोत्तम ठरली असून रेल्वे बोर्डानं निश्चित केले 450 कोटींचं उद्दिष्टही मध्य रेल्वेनं ओलांडलंय. तर झिरो स्क्रॅप स्टेटस साध्य करण्याच्या दिशेने टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जातं. नागरिकांना नाटकांचा आनंद घेता यावा यासाठी अंबरनाथ पालिकेनं तब्बल 38 कोटीचं धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह उभारलंय. मात्र उद्घाटन झाल्यापासून गेल्यापासून 6 महिन्यात फक्त 5 नाटकांचे प्रयोग तिथे झालेत. तर शाळा, प्ले ग्रुप आणि संस्थांचे तब्बल 30 गॅदरिंग तिथे झालेत. नाट्यगृहाचा खर्च भागवण्यासाठी पालिकेनं नाट्यगृह गॅदरिंगसाठी देण्यास सुरुवात केली आहे. मुंबईच्या जुहू समुद्र किनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्स राईड्स व्यवसायावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्यात. ATC कडून बोट मालकाच्या कागदपत्राची आणि कर्मचाऱ्यांच्या तपशिलाची सखोल पडताळणी केली जाते. त्यामुळे राईड्स चालकाच्या मनमानीला आळा बसण्याची शक्यता आहे. गिरगावमध्ये मनसेनं जोरदार आंदोलन केले. मंगलप्रभात लोढांविरोधात नागरिक आक्रमक झालेत. हिंदूंना सिलेंडर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 3 वर्षीय LLB अभ्यासक्रमाची CET प्रवेश परीक्षा आणि आज आणि उद्या 2 दिवस घेण्यात येणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यातील केंद्रावर 83,487 विद्यार्थी CET परीक्षा देतील. या विद्यार्थ्यांमध्ये 6 तृतीयपंथी, 407 अनाथ विद्यार्थी, 572 दिव्यांग विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांतील 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी 2,87,000हून अधिक अर्ज दाखल झाले. यंदा या अर्जामध्ये घट नोंदवण्यात आली. आता या पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही.
मुंबई विद्यापीठाच्या विद्या परिषदेनं आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी PhD अभ्यासक्रमात मंजुरी दिली। या निर्णयामुळे परदेशी विद्यार्थ्यांना संशोधनाच्या उच्च शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आणि यामुळे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाप्रमाणे संशोधन क्षेत्रातही परदेशी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे। विद्यार्थ्यांचा गुण सुधारण्यासाठी घेण्यात येणाऱ्या अतिरिक्त परीक्षेसाठी शिक्षण शुल्क आकारण्यात येऊ नये असे आदेश केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दिले। त्यामुळे गुण सुधारण्यासाठी CBSEच्या शाळा शुल्क घेत असल्यास त्याची तक्रार पालक करू शकतात। राज्यावर आसमानी संकट ओढवलंय। पावसाचं हे आसमानी संकट पुढील 5 दिवसात आणखी तीव्र बनणार असल्याचा सावधगिरीचा इशारा हवामान खात्याने दिला। या पार्श्वभूमीवर 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला। राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करतायत, कारण केंद्र सरकारकडून दिला जाणारा हिस्सा थकलाय। मानधन मिळत नसल्यानं सुमारे 1.5 लाख कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली। जलसाठ्यात झालेली ही झपाट्यानं घट भविष्यातील पाणी पुरवठ्यासाठी धोक्याची घंटा ठरते। त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। विशेषतः जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे। परिस्थिती लक्षात घेता प्रशासनानं तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली। उल्हासनगरात स्कायवॉक खाली अंमली पदार्थ विक्रीवर कारवाई करण्यात आली। या कारवाईत 700 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला। त्याचबरोबर एका आरोपीला अटक केली आहे, तर अंमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस ठाण्याच्या पथकानं धाड टाकली। रेल्वे तिकिटांच्या काळ्या बाजाराला आणि एजंटगिरीला आळा घालण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी तिकीट रिफंड पॉलिसीत बदल करण्याची घोषणा केली। नव्या नियमानुसार आता गाडी सुटण्याच्या 8 तासापूर्वी तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना कोणताही परतावा मिळणार नाही। गोंधू अशोक खराच्या मायाजालात आयकर अधिकारीही गोंधळलेत। कोट्यवधीची कमाई करणारा खरात 12 लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न दाखवत असल्याचं समोर आलं। ज्योतिषच्या धंद्यात दररोज 1 लाखाची कमाई करायचा, मात्र हे व्यवहार तो रोख स्वरूपात करत असल्याचं समोर आलं। शासकीय निवासस्थानी एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ वादात सापडले। मात्र या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला। व्हिडिओतील तृतीयपंथीनं पोलिसात धाव घेत आपल्या भावाविरोधात तक्रार दिली। भावानंच ब्लॅकमेल करत बनावट व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला। महायुती सरकारनं नवीन आर्थिक वर्ष 2026-27 साठी राज्यातील रेडी रेकनर दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली असून यामुळे बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला। जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली। शिंदेंच्या उपस्थितीत जैन मुनींनी ताराराणीचा वंश बदलण्याचा प्रयत्न केला। महाराणी ताराराणी या राजाराम महाराजांच्या पत्नी आणि हंबीरराव मोहितेंच्या कन्या होत्या। मग हंबीरराव मोहिते हे जैन होते का, असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला। अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार या निवडणूक रिंगणात असतील हे निश्चित आहे। त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत कोण कोणाचा अर्ज कायम राहतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। आखाती युद्धामुळे भारतीय उद्योजक संकटात आहे। अंबरनाथमध्ये उद्योजकांची शासनाकडे मदतीची मागणी। उद्योजकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमा संघटनेकडून जिल्हा उद्योग केंद्राला सविस्तर निवेदन देण्यात आलं। आखातातील युद्धामुळे कतारहून होणारा CNGचा पुरवठा विस्कळीत झालाय। त्यामुळे राज्यासह देशभरातील वीज निर्मिती प्रकल्पांना फटका बसलेला आहे।